नमस्कार, मी निकिता. आपण पाहतायत LS मराठी. पाहुयात महत्त्वाच्या घडामोडी. रोहित पवारांच्या अन्नत्याग आंदोलनाला पोलिसांकडून अद्याप परवानगी नाही. जाचक अटी काढा, अन्यथा आंदोलनाला परवानगी द्या, रोहित पवारांची सरकारकडे मागणी. धाराशिव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्त्री रुग्णालयावर कारवाई. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे नवजात बाळाच्या मृत्यू प्रकरणी 2 कर्मचाऱ्यांचं निलंबन. भिवंडीतील 50 वर्ष जुन्या मच्छी मार्केटवर महापालिकेची तोडक कारवाई. महापालिकेच्या अतिक्रमण पथकानं चोख पोलीस बंदोबस्तात केली दुकाने हटवण्याची कारवाई. उल्हासनगरातील पवई चौक परिसरात गुन्हेगारी टोळ्यांचा हैदोस. पवई चौकात दही गँगचा उच्छाद. जिओ पेट्रोल पंपाजवळ 2 तरुणांना टोळक्याकडून बेदम मारहाण. धाराशिवमधील तुळजाभवानी मंदिर परिसरात थुंकणाऱ्या 10 जणांवर कारवाई. संबंधितांकडून प्रत्येकी 500 रुपयाप्रमाणे 5,000चा दंड वसूल. पंढरपूरमध्ये शिवसेना कामगार संघटनेचे अनोखे आंदोलन. राज्यमार्गातील रस्त्याचे काम न झाल्याने गळ्यामध्ये रस्त्यावरील दगड-धोंडे अडकवून केले आंदोलन. परभणीच्या सिंगणापूर फाट्याजवळ टँकर आणि दुचाकीचा अपघात. टँकरने पाठीमागून धडक दिल्यामुळे दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू. टँकर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल. मथुरा वृंदावनामधील बांके बिहारी मंदिराजवळ मोठी दुर्घटना. मंदिर परिसरात एका जुन्या इमारतीचा सज्जा कोसळून अनेक भाविक जखमी. नांदेडच्या किनवटमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत. पावसाचे पाणी रस्त्यावर साचल्याने काही काळ वाहतूक ठप्प. अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीमध्ये समर्थ पॅनल विजयी. एकूण 17 पैकी 16 जागा समर्थ पॅनलच्या नावे, तर फक्त 1 जागा चित्रकर्मी पॅनलच्या खात्यात. या होत्या महत्त्वाच्या घडामोडी. पाहत रहा LS मराठी.